साथियों, सर्वांना सर्वप्रथम जोहार. जय मूल निवासी. मी प्रथमेश ठोंबरे, राज्य प्रवक्ता, भारतीय विद्यार्थी मोर्चा, महाराष्ट्र राज्य. आज लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की 25 मे 2022ला राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा या OBC वर्गाच्या किंवा इतर मागासवर्गीय समाज जो आहे याचं जे राष्ट्रव्यापी संघटन आहे, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, यांच्या माध्यमातून 25 मेला विविध मागण्यांसाठी, विविध मुद्द्यांसाठी भारत बंदचा ऐलान करण्यात आलेला आहे. भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे उठवलेले जे मुद्दे आहेत हे अतिशय गंभीर मुद्दे आहेत आणि हे गंभीर मुद्दे असल्या कारणास्तव हे मुद्दे विद्यार्थ्यांसाठी, ह्या देशातील जे दबलेले कुचलेले समाजातील जे लोक आहेत, या समाजातील जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे, विद्यार्थ्यांचं जे वर्तमान काळ आहे, या सर्वासाठी धोकादायक असलेली जी परिस्थिती आहे या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि त्यातल्या त्यात जो मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय समाज आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम ह्या शासक जातीच्या लोकांनी केलेलं आहे. आणि लॉकडाऊनच्या माध्यमातून विविध कायदे केलेले आहेत. लॉकडाऊनला आधार देऊन ज्यावेळी सर्व भारतीय लोक हे लॉकडाऊनमध्ये घरामध्ये होते आणि 144 कलम लागू असल्यामुळे कुणालाही एकत्र येण्याचा त्यावेळेस अधिकार त्यावेळेस काढून घेण्यात आला होता समाजाकडून. आणि अशा परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांनी 3 शेतकरी विरोधी कायदे तयार केले. ते आता त्यांनी मागे घेतलेले आहेत. त्यानंतर त्यांनी कामगार विरोधी कायदे त्यांनी केले आहेत. त्यानंतरचा ह्या 25 मार्च 2022च्या भारत बंदचा महत्त्वाचा मुद्दा सर्वात आहे तो म्हणजे OBCंची जाती आधारित जनगणनाचा मुद्दा. हा बऱ्याच वर्षापासून हा मुद्दा भजत आहे आणि OBCंचे विद्यार्थी असतील किंवा OBC समाज असेल, या OBC समाजासमोरच्या ज्या समस्या आहेत, या समस्यांचं सर्वात मूळचं जे कारण आहे, या मूळचं कारण असं आहे की OBCंची जाती आधारित जनगणना होत नाही. हे मूळचं कारण आहे. आणि गेली कित्येक वर्षापासून कोणतंही सरकार हे OBCंची जाती आधारित जनगणना करण्याला काही तयार नाही. 1931 साली शेवटची OBCंची जाती आधारित जनगणना झाली होती. त्यानंतर मात्र अजूनही जाती आधारित जनगणना झाली नाही आणि त्याच्यामुळे OBCमध्ये जो सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक विकास जो झाला पाहिजे तो OBCमध्ये होत नाही आणि त्यामुळे OBCंची जी प्रगती आहे ती खुंटली आहे. जर या देशामध्ये OBCंची जाती आधारित जनगणना झाली तर मात्र ह्या देशातील ब्राह्मणी व्यवस्था ही संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, याची भीती या ब्राह्मणी व्यवस्थेला आहे. आणि असं असल्यामुळे हे जाणीवपूर्वक OBCंची जाती आधारित जनगणना टाळण्याचं काम हे जाणीवपूर्वक करत आहेत, हे आम्ही ओळखलेलं आहे. आणि त्यामुळं आम्ही आमचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी आम्ही OBC लोक आता इथून पुढे रस्त्यावर उतरणार आहोत. आणि त्याचाच मुद्दा म्हणजे त्याचाच एक भाग म्हणून 25 मे 2022ला आम्ही राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चातर्फे भारत बंदची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा हा सर्व ताकदीनिशी यामध्ये सहभागी होणार आहे. त्यातील दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व SC ST OBC समाजासमोरील ज्या समस्या आहेत, ह्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून जे काय तथाकथित स्वातंत्र्य ह्या देशाला देण्याचं काम करण्यात आलं, त्यातून 60-70 वर्षापासून ज्या समस्या आहेत त्या अजूनही त्या समस्या आज SC ST OBC बहुजन समाजासमोर आज आहेत, हे असं दिसून येत आहे. अजूनही मूलभूत समस्यांचं निराकरण ह्या कोणत्याही शासक जातीकडून करण्यात आलेलं नाही. ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीनं
ह्या समस्यांचं निराकरण करण्यात आलेलं नाही. काँग्रेसने 55 वर्ष राज्य केलं. BJP आज 5-7 वर्ष राज्य करत आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही पद्धतीनं ह्या बहुजन समाजासमोर समस्यांचं निराकरण करण्यात आलेलं नाही. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं मूळचं कारण असं आहे की EVMच्या माध्यमातून सध्याची जी काँग्रेसचं असेल, BJPचं सरकार असेल, हे निवडून केंद्र सरकारमध्ये जात आहे आणि आपली सत्ता आणत आहे. आणि कारण मुळातच ह्या देशातील समाज जो आहे हा या व्यवस्थेच्या विरोधात आहे. आज OBC विरोधात आहे, SC विरोधात आहे, ST विरोधात आहे, MBC विरोधात आहे, NT विरोधात आहे, VJNT विरोधात आहे. सर्व प्रवर्गातील लोक हे या BJPच्या काँग्रेसच्या सरकारच्या विरोधात आहेत. शेतकरी विरोधात आहे, शिक्षक विरोधात आहेत, कामगार विरोधात आहेत. सर्व काही सरकारी कर्मचारी या सरकारच्या विरोधात आहेत. कारण ही सरकारची जी नीती आहे ही विद्यार्थी विरोधी, सर्व बहुजन विरोधी नीती आहे. आणि असं असल्यामुळं हा सर्व समाज, हा बहुजन समाज हा या सरकारच्या विरोधात असतानासुद्धा सरकार दरवेळी बहुमतानं येत आहे. याचं कारण आहे की EVM जो आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून हे सरकार हे निवडून येत आहे. आणि EVMमुळं मताचा अधिकार हा काढून घेण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे. EVMचं मतमूल्य शून्य करण्याचं काम ह्या EVMच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या EVMच्या विरोधात, लोकशाही विरोधी, संविधान विरोधी जी EVM आहे, हे EVMच्या विरोधात हा भारत बंद आहे. हा दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे. तिसरा मुद्दा असा आहे की ह्या देशातील आरक्षण संपवण्याचा मोठा घाट या सरकारनं, ह्या व्यवस्थेनं केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक अभियान चालवलेलं आहे की जी काही सरकारी क्षेत्र आहेत या सरकारी क्षेत्रांचं खाजगीकरण करण्याचं काम चालू केलेलं आहे. कारण आरक्षण हे सरकारी क्षेत्रात लागू आहे आणि जर सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण केलं तर ऑटोमॅटिकली आरक्षण हे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं त्यांनी एक प्लॅन बनवून आरक्षण संपवण्याचं काम ह्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या ब्राह्मणांनी, विदेशी युरेशियन ब्राह्मणांनी हा घाट घातलेला आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की जी खाजगी क्षेत्र तुम्ही म्हणता आहात, खाजगी क्षेत्र तुम्ही सुरू केलेलं आहे, सरकारी क्षेत्रांचं जे तुम्ही खाजगीकरण केलेलं आहे, त्या खाजगी क्षेत्रातसुद्धा आम्हाला SC ST OBCच्या लोकांना आरक्षण पाहिजे. हे आरक्षण खाजगी क्षेत्रातसुद्धा लागू करण्यात यावं अशी आमची मागणी आहे. हा एक मुद्दा या भारत बंदमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर जसं की आपल्याला माहिती आहे की शेतकरी विरोधी कायदेसुद्धा त्यांनी करण्याचं काम केलं. आणि आजपर्यंत कोणत्याच सरकारनं, कोणत्याच कालावधीमध्ये कोणत्याच सरकारनं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे केलेलं नाही. आणि आताचे सरकारसुद्धा शेतकरी विरोधी त्याची नीती आहे. आणि नक्कीच ही शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी नीती हे सरकार अवलंबत आहे. आणि त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांनाही खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आणलेली आहे या सरकारनं. त्यामुळं आणि शेतकऱ्यांसमोरचा जो मूलभूत समस्या आहे ती अशी आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला जर योग्य भाव मिळाला तर शेतकरी साधन संपन्न, आर्थिकदृष्ट्या संपन्न, सामाजिकदृष्ट्या संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु शासक जातीनं मात्र याच्यावर बरोबर घाव घालण्याचं काम केलेलं आहे. हे शेतीमालाला योग्य भाव देण्याचं काम करत नाहीत. आणि असं असल्यामुळं शेतकऱ्यासमोर मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे आमची ह्या भारत बंदमध्ये अजून एक मागणी आहे की जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे. आणि त्यासाठी कायदे तयार करण्यात यावी आणि शेतकऱ्याला या समस्येतून मुक्त करण्यात यावं अशी आमची या भारत बंदमध्ये आम्ही मागणी केलेली आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं यांनी कामगार विरोधी कायदे केलेले आहेत,
ह्या कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, अशीही आमची यामध्ये मागणी आहे. आणि त्याच्यामधला एक कळीचा मुद्दा असा आहे की कामगारांसाठी किंवा जे कर्मचारी आहेत, सरकारी कर्मचारी, यांच्यासाठी जी सरकारची जी जुनी पेन्शन योजना आहे, सरकारने जी रद्द केली. सरकार जो प्रत्येक निर्णय घेत आहे तो षड्यंत्रपूर्वक बहुजन समाजाला पुन्हा गुलामीत लाटण्यासाठी ही एक निर्णय घेण्याचं काम सरकार करत आहे, हे आम्हाला नक्कीच जाणवत आहे. त्यामुळे सरकारनं जी जुनी पेन्शन योजना बंद केलेली आहे, ही योजना तुरंत पुन्हा लागू करण्यात यावी, ही सुद्धा मागणी आमची या भारत बंदमध्ये आमची आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं मुसलमानांना दहशतवादाच्या नावाखाली मारलं जात आहे, शीखांनासुद्धा विविध कारणास्तव विविध कारणं देऊन त्यांना खालिस्तानी घोषित करून मारलं जात आहे. तसेच आणि तो इतिहास आहे, ही याचे खूप मोठे पुरावे आपल्या समोर उपस्थित आहेत. आणि मराठा SC वाद लावण्याचं काम केलं जात आहे आणि त्याच्या माध्यमातून बौद्ध तसेच अल्पसंख्याक लोकांना मारण्याचं काम ते केलं जात आहे. मराठा मुस्लिम वाद लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम ब्राह्मणी व्यवस्थेच्या काँग्रेस BJPच्या माध्यमातून चालू आहे. त्याच पद्धतीनं त्यातलाच एक मुद्दा असा आहे की जे आदिवासी लोक आहेत, आदिवासींना नक्षलवादाच्या नावाखाली मारलं जात आहे, आदिवासींना नक्षलवादी घोषित करून मारलं जात आहे. तसेच आदिवासींची जी जलजंगल जमीन आहे याच्यावरती शेठजी आणि भटजी यांनी कब्जा करण्याचा मोठा अभियान त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि आदिवासींची जी जमीन आहे ती आदिवासींच्या स्वतःच्या हक्काची जमीन आहे. या आदिवासींच्या जमिनीवर बाकीच्या कोणाचाही अधिकार नाही, त्या जमिनीवर फक्त आदिवासींचाच अधिकार आहे, हे आमची ठाम भूमिका आहे. आणि आदिवासींवरती जो नक्षलवादाच्या नावावरती त्यांना मारलं जात आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या जलजंगल जमिनीवरती कब्जा करण्याचं काम ह्या सरकारनं केलेलं आहे, हे अतिशय संविधानविरोधी, बहुजनविरोधी निर्णय आणि नीती ही दिसून येत आहे. या नीतीचा आम्ही जाहीरपणे विरोध करतो ह्या भारत बंदच्या माध्यमातून. आणि हा एक मुद्दा मी भारत बंदमध्ये ठेवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने विविध बहुजन समाजाच्या विरोधात बनवलेले कायदे असतील, नीती असतील, या नीतीच्या विरोधात मुख्य जो मुद्दा आहे OBCची जाती आधारित जनगणना, याच्या समर्थनात आणि OBCची जाती आधारित जनगणना न करण्याच्या विरोधात आम्ही हा भारत बंद पुकारण्यात आलेला आहे. तर या भारत बंदला आम्ही सर्व OBC बहुजन समाजातील लोक आम्ही भारत बंदमध्ये आम्ही सामील आहोत. आम्ही आणि सर्व बहुजन समाजातील SC ST OBCतील बहुजन बांधवांना मी विनंती करतो की या भारत बंदमध्ये सामील झालं पाहिजे, कारण हे आपल्या हक्क अधिकाराच्या संरक्षणाची, संविधानाच्या संरक्षणाची, लोकशाहीच्या संरक्षणाची ही लढाई आहे. त्यामुळे सर्व बहुजन बांधवांना मी विनंती करतो की आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी, आपले संविधान वाचवण्यासाठी या लढाईमध्ये आपण सहभागी व्हा, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना पण मी आवाहन करतो की आपलेसुद्धा हक्क अधिकार हे संपवण्याचं काम ह्या शासन व्यवस्थेच्या माध्यमातून चाललेलं आहे. आम्ही मात्र इथून पुढं ह्या व्यवस्थेच्या विरोधात, ह्या नीतीच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावरचं आम्ही आंदोलन निर्माण करणार आहोत. आणि यासाठी आम्ही याची ही तयारी आहे. आणि या तयारीमध्ये सर्व SC ST OBCंनी, बांधवांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं. भारतीय विद्यार्थी मोर्चा तन मन धनाने या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि पूर्णपणाने रस्त्यावर उतरून ह्या लढाईचं आम्ही समर्थन करणार आहोत. 25 मेच्या भारत बंदला भारतीय विद्यार्थी मोर्चाचा पाठिंबा या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय मूल निवासी, जय जिजाऊ, जय शिवराय.